रिंग रोड व हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचे इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनाचा आज दुसरा दिवस. मुख्यमंत्र्यांची लेखी भेटीची वेळ मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. रिंग रोड बाधित व हायवे क्रमांक 29 बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. काल शेतकरी मुंबईकडे पायी मोर्चाने निघून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देणार होते. तसेच 28 ऑगस्ट रोजी शेतकरी महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून ओवाळणी करत आपल्या संसाराचे व वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्याचे भावनिक आवाहन करणार होत्या. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत. जमिनीला योग्य मोबदला मिळावा, चुकीची अलाइनमेंट बदलण्यात यावी आणि शेतकरी प्रतिनिधी, अधिकारी व संबंधित मंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मात्र मुंबई पोलिसांनी पायी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे नाशिक पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहकुटुंब सहपरिवार इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनातून शेतकऱ्यांनी एकच ठाम संकल्प केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची लेखी स्वरूपात भेटीची वेळ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. दरम्यान काल नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी रक्षाबंधनानिमित्त बहिणींना रक्षण करण्याचे वचन दिले. त्यामुळे आंदोलनातील महिला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे. पालकमंत्री गिरीश भाऊ इंदिरानगर पोलीस स्टेशन बाहेर आपल्या हक्कासाठी, आपल्या जमिनींसाठी आणि आपल्या संसाराच्या भविष्यासाठी आंदोलनात बसलेल्या या महिला शेतकरी तुमच्या बहिणी नाहीत का? त्यांच्या भावना तुम्ही पालकमंत्री म्हणून समजून घेणार नाही का? शेतकऱ्यांना संघर्ष नको, न्याय हवा आहे. जमीन हिरावून घेण्याआधी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. योग्य अलाइनमेंट, योग्य मोबदला, शेतकरी प्रतिनिधींसोबत निर्णायक बैठक झालीच पाहिजे. आता प्रश्न एका शेतकऱ्याचा नाही, हजारो शेतकरी कुटुंबियांचा आहे, त्यांच्या भविष्याचा आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे, संपादक.